मल्हारी म्हाळसाचा विवाह सोहळा थाटात पार पडला। लाखो भाविकांच्या उपस्थितीत पालनगरी पिवळ्या धमक भंडाऱ्याने अक्षरशः सुवर्णमय झाली। महाराष्ट्रासह आंध्र आणि कर्नाटकातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाल तालुका कराड येथे खंडोबा म्हाळसा विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। शुक्रवारी 2 जानेवारी रोजी दुपारी 2च्या सुमारास देवस्थान ट्रस्टच्या राजेशाही रथातून शाही मिरवणुकीला प्रारंभ झाला। देवराज पाटील यांच्या वाड्यापासून निघालेल्या मिरवणुकीत येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोटचा जयघोष दुमदुमला। मंदिरात विधिवत पूजा झाल्यानंतर खंडोबा म्हाळसा यांचे मुखवटे परिधान करून प्रमुख मानकरी रथात विराजमान झाले। यानंतर वाळवंटात भव्य मिरवणूक भंडारा आणि खोबऱ्याच्या उधळणीने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला। सायंकाळी गोरज मुहूर्तावर मल्हारी म्हाळसाचा विवाह सोहळा पार पडताच भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। आज या ठिकाणी पालीचा खंडोबा म्हणून कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र म्हणजे बऱ्याचशा ठिकाणी पालीचा खंडोबा म्हणून प्रसिद्ध आहे। आज या ठिकाणी खंडोबा आणि म्हाळसाई देवीचा विवाह सोहळा, आज ह्या गोरज मुहूर्त विवाह सोहळा ठीक संध्याकाळी 6:30 वाजता देवाचं लग्न लागलेलं असते। तर ह्या लग्नासाठी जे आमचे पालीचे देवाचे मानकरी आहेत देवराज पाटील, हे दुपारी या विवाह सोहळ्यासाठी आगमन करतात। आगमन केल्यानंतर ह्या विवाह सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळी जी असतात, चोपदारांचा घोडा असतोय, शिवणीचा गाडा असतोय, करवडीचा असतोय, कराडकर असतोय, बटाणी असतात, अनेक तऱ्हेचे गाडे मानकरी वगैरे असतात देवासाठी लग्नासाठी। इथून आल्यानंतर इथून देव आम्ही पुजारी मंडळींनी देव बाहेर काढून दिल्यानंतर अशीच वरात रथात बसून विराजमान होऊन रथात बसून बहुल्याकडे जाते। बहुल्याकडे गोरज मुहूर्तावर खंडोबा आणि म्हाळसाई देवीचा विवाह सोहळा ठीक संध्याकाळी 6 वाजता मृग नक्षत्रावर असतो विवाह सोहळा।